नमस्कार. तर चला आज आपण गोबी 65 बनवणार आहोत. ते देखील माझ्या पद्धतीनं अगदी हॉटेलपेक्षा नंबर 1 चव लागते. त्यासाठी मी इथे गड्डा गोबी घेतलेला आहे. आपल्याला तो स्वच्छ करून स्वच्छ असा कट करून घ्यायचा आहे पहा. यात काही घाण वगैरे आहे का ते पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान असं याच्या आपण फोडी कट करून घेऊयात. तर पहा या पद्धतीत तुम्ही कट करून घ्या. जास्त लहान नाही जास्त मोठे नाही. यामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण हे सर्व फोडी छान अशा स्वच्छ धुवून घेऊयात. त्यानंतर आपण यात पाणी घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे व आपल्याला 5 ते 7 मिनिट उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा, सिमला मिर्च, कोथिंबीर, हिरवी मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर पहा आपला कोबी हा छान उकळून आपण एका साईडला काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी एका भांड्यात मैदा व कॉर्नफ्लॉवर मिक्स करत आहे. तर मैद्याचं प्रमाण 4 असेल तर कॉर्नफ्लॉवर आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. या प्रमाणात आपण हे मिक्सर घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला पाणी टाकून मिक्स करून घेऊयात. तर पहा आपल्याला छान असं भज्याचं पीठ करतो ना त्या पद्धतीत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा. तर आपलं हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण यात लाल तिखट, लसूण कोथिंबीर पेस्ट, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण इथे गॅसवरती एका कढईत तेल तापायला ठेवायचं आहे. म्हणजे आपण कोबी उकळून घेतलेला आहे ना, तर तो ह्या पिठामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर पहा आपण हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया. यानंतर आपलं तेल तापलेलं आहे. तर तेलात आपण हे भजे टाकतो तसं आपण हे सर्व टाकून घ्यायचंय पहा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला देखील खूप चवदार आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आवडेल ही रेसिपी करताना नक्कीच सर्वांना तुम्हाला. तर पहा हे आपलं तळून होत आलेलं आहे. तर हे तळून झाल्यानंतर आपण हे बाजूला काढून घेऊयात. पहा तर आपले हे मस्त घाना तळून झालेलं आहे. तर आपण हे एका साईडला काढून घेऊयात. तर पहा असं आपण सर्व कोबीच्या फोडी पिठात भिजवून आपल्याला ह्या सर्व तळून घ्यायच्या आहेत. पहा हे आपलं छान असं तळून झालेलं आहे. त्यानंतर आपण एक कढई घ्यायची आहे. त्या कढईत आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे मी थोडंसंच तेल वापरणार आहे. कारण आपण सर्व तळून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला तेल जास्त वापरायची गरज नाहीये. त्यानंतर आपण तेलात डायरेक्ट कांदा, हिरवी मिरची, सिमला मिरची घालणार आहोत पहा. त्याला जास्त आपल्याला परतायची गरज नाही. त्यानंतर मी यात लसूण कोथिंबीर पेस्ट घालत आहे. त्यानंतर आपल्याकडे जे सॉसेस असतात ना ते घालायचे आहेत. तर इथे मी सोया सॉस घालत आहे. तर पहा मेयोनीज घालत आहे. त्यानंतर टोमॅटोचं सॉस घालायचं आहे आपल्याला. तर टोमॅटोचं सॉस, मेयोनीज म्हणजे आपल्या मनावर आपण घालू शकतो. तर इथं मी मध्यम प्रमाणातच सर्व सॉसेस घेतलेले आहेत पहा. ते सर्व आपण मस्त परतून घ्यायचे आहेत. तर हे परतून झाल्यानंतर आपण जे तळून घेतलेले आहेत ना, कोबीचे भजे म्हटले तरी चालतील. तर ते सर्व आपण यात टाकायचं आहे. तर पहा हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पहा आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर पहा आपले हे गोबी 65 मस्त तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे आणि आता आपण तीळ घालणार आहोत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.